निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज, राजसत्ता न्यूज। संगमनेरमधून एक मोठी बातमी समोर येते आहे। संगमनेर तालुक्यातील करहे घाटामध्ये अपघात झालेली इनोव्हा कार ही अवैध धंद्यामधील माफिया असलेला युसुफ चौगुले याचीच आहे। अपघात झाला म्हणून माहिती मिळाली, अन्यथा नेहमीप्रमाणे ही गाडी सुखरूपपणे ठिकाणावर पोहोचली असते। आज सकाळी गुटखा वाहतूक करणारी MH01 BB 9149 या क्रमांकाची जी इनोव्हा आहे ती कार दरीमध्ये कोसळली होती। त्यानंतर कारवाईला वाचा फुटली। गुजरात ते घारगाव या गुटखा वाहतुकीसाठी हीच कार का वापरली जाते यामागचं सत्य देखील भयंकर आहे। महिन्यात किती वेळा गाडी गुजरातला जाते हे देखील तपासाच्या मुळापर्यंत गेलं तर समजून येईल। पण याचा तपास करणार कोण? गुजरात व महाराष्ट्र चेकपोस्ट फक्त नावालाच का? हा गुटखा गुजरात ते घारगाव असा प्रवास कुणाच्या माध्यमातून करतोय? या माफियाला नेमका आशीर्वाद कुणाचा आहे हे देखील समोर येणं आता गरजेचं झालंय। आज या अपघात झालेल्या इनोव्हा कारमध्ये लाखोंचा गुटखा आढळला। सदर गुटखा हा तालुक्यातील पठार भागातील कुख्यात गुटखा गांजा माफिया तर लव जिहाद प्रकरणातील मास्टरमाइंड असलेल्या युसुफ चौगुले याचाच असल्याचं पुन्हा एकदा समोर आलंय। युसुफ चौगुलेचे हस्तक असलेले साकूर जवळील जांबूत गावचे रहिवासी सिकंदर रफिक शेख व अरमान निजाम शेख असे अपघातात जखमी झालेल्या आरोपी तरुणांची नावे आहेत। हे दोघेही युसुफ चौगुले याचे हस्तक आहेत। या अपघाताची माहिती मिळताच संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंके यांनी घटनास्थळी धाव घेतली। या कार चालकाचं नियंत्रण सुटल्यानं गाडी करहे घाटात दरीत कोसळली होती। यातील गुटखा वाहतूक करणारे दोन्हीही युवक जखमी झाल्याची माहिती मिळते। या दोन्हीही तरुणांना तातडीनं उपचारार्थ संगमनेर शहरातील खासगी रुग्णालयात दाखल केलंय। त्यानंतर पोलिसांनी ही गाडी क्रेनच्या साहाय्यानं दरीतून वर काढली। या गाडीमध्ये परराज्यातून म्हणजेच गुजरातमधून आलेला जवळपास 8,40,000 रुपयांचा गुटखा संगमनेर शहर पोलिसांनी जप्त केलाय। यातील दोन्हीही आरोपी हे या अपघातांमध्ये गंभीररित्या जखमी असून त्यांच्यावर उपचार चालू आहेत। सध्या त्यांची परिस्थिती स्थिर आहे। या ठिकाणी सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश शिंदे, शांताराम झोडगे, बाबासाहेब सिरसाट यांनी या इनोव्हा गाडीतून विमल पान मसाला, रजनीगंधा पान मसाला असा जवळपास 8,40,136 रुपयांचा गुटखा तर 5 लाख रुपये किमतीची इनोव्हा कार जप्त करण्यात आली आहे। या प्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात आता या तिघांविरोधात भारतीय न्याय संहितेनुसार कलम 123, 274, 275, 223, 3/5 याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। यातील जखमी आरोपींची प्रकृती आता स्थिर आहे। हा गुटखा युसुफ चौगुले यांच्या सांगण्यावरून सिकंदर रफिक शेख व अरमान निजाम शेख हे युसुफ दादाभाई चौगुले यांच्याकडे हा गुटखा घेऊन चालले होते असं देखील फिर्यादीत म्हटलेलं आहे। सदर इनोव्हा कार ही अनेक वेळा गुटखा तस्करीसाठी वापरली जाते। मागे देखील ही गाडी गुटखा तस्करीत आढळून आलेली आहे। तालुक्यातील पठार भागातील युसुफ चौगुले या अवैध व्यावसायिकाची ही कार आहे। सदर अपघातग्रस्त तरुण देखील पठार भागातील असल्याची माहिती मिळते। संगमनेर तालुक्यातील पठार भाग हा गुटखा माफियांचा आता बालेकिल्ला बनलाय। वारंवार या माफियांना रंगेहात पकडलं जात आहे, परंतु जामिनावर हे माफिया बाहेर येत आहेत। बाहेर आल्यानंतर पुन्हा अशाच प्रकारचे गुन्हे हे सुरूच ठेवतायत। विशेष म्हणजे या माफियांचे गोडाऊन त्यांच्या घराच्या आसपास आहेत, परंतु पोलीस प्रशासनाला हा गुटखा आढळून येत नाहीये। पठार भागात युसुफ चौगुले व त्याचबरोबर रणखांब येथील प्रभाकर गुळवे हे 2 गुटखा तस्करीचे माफिया आहेत। यांच्या माध्यमातून इतर किरकोळ दुकानदारांना तसेच टपरी धारकांना हा गुटखा जो आहे तो पोहोचवला जातोय।
या दोघांवर व त्यांच्या हस्तकांवर अनेकदा गुन्हे दाखल झालेले आहेत, परंतु जामिनावर बाहेर येताच हे पुन्हा काळे धंदे यांचे सुरू होतात. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी गुटखा माफियांवर मोकोका कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करणार असल्याचं बोललं गेलं, परंतु प्रत्यक्षात असं होईल का अशी शंका आता निर्माण होते. मागील आठवड्यात असाच गुटखा माफिया प्रभाकर गुळवे हा जामिनावर बाहेर आला आहे. यावर देखील मोकोका कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करणं गरजेचं आहे, कारण अनेक गुन्हे दाखल होऊन देखील हे लोक जामिनावर बाहेर आल्यावर पुन्हा त्यांचा हा मानवी आरोग्यास धोका निर्माण करणारं कृत्य सुरूच असल्याचं बघायला मिळतंय. त्यामुळे या युसुफ चौगुले व प्रभाकर गुळवे या माफियांवर देखील मोकोका अंतर्गत कारवाई करावी अशी मागणी पठार भागातून जोर धरू लागली आहे. राजसत्ता न्यूज ब्युरो, संगमनेर.